खून प्रकरणाचा थरारक उलगडा. 4 वर्षानंतर सांगाडा सापडला, दोघे अटकेत. मेहकर तालुक्यातील सुकडी येथील बेपत्ता ट्रक चालक विनोद नवले यांच्या खून प्रकरणाचा 4 वर्षांनी उलगडा झाला आहे. मुळा रोडलगत जामगाव शिवारात पोलिसांनी खोदकाम करून सांगाडा बाहेर काढला. 2022 मध्ये बेपत्ता झालेल्या नवले यांचा 2 मे रोजी खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी सचिन उगले आणि सुनील जाधव यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली. पोलीस तपासात आरोपींनी मोबाईलद्वारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. संपूर्ण प्रकरणाबाबत काय म्हटले मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश अलेवार, पाहूया. काल जो गुन्हा उघड झालेला आहे, 4 वर्ष आधी खून झाल्याचा प्रकार घडला होता, काय नेमकी एकत्र घडलं? घटना सांगायची झाली तर 4 वर्षापूर्वी एक मिसिंग दाखल होती आपल्याकडे, विनोद अश्रुबा नवले नावाच्या व्यक्तीची. तो सुकळीचा राहणारा होता. तर एक महिला आमच्याकडे 17 एप्रिलला तिच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेली होती. नवऱ्याने तिला भरपूर त्रास दिल्यामुळे ती डिस्टर्ब होती. DYSP साहेब आणि आम्ही सुद्धा तिला इंटरव्हेट केलेलं होतं. नेमकं काय प्रकार आहे, तिला काय मदत करता येईल या अनुषंगानं. तर ती घाबरल्या अवस्थेत तिने आम्हाला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे आणि त्याने अशाच प्रकारे त्याचा साथीदार आहे, त्याच्या साथीदाराच्या सहाय्याने एकाचा घातपात केल्याचा तिने संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आम्ही तिच्या सांगण्यावरून ती खरं बोलत आहे खोटं बोलत आहे याची शहानिशा करण्यासाठी तिच्या नवऱ्यावर आणि तो जो आरोपी आहे दुसरा त्याचा साथीदार त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. 2-3 दिवसापासून आम्ही पाळत ठेवत असताना त्याला तिच्या नवऱ्याला याबाबत कुणकुण लागली असावी. तो पोलीस स्टेशनला स्वतःहून येऊन त्याने ते एक भयानक कबुली किंवा इन्सिडेंट आम्हाला सांगितलं. त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आमचे माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब, DYSP साहेब स्वतः हजर होते. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यकारी दंडाधिकारी आणि सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी यांच्यासहित ज्या ठिकाणी यांनी हे कृत्य केलं होतं 4 वर्षापूर्वी त्या ठिकाणी गेलो. कायदेशीररित्या ती प्रोसिजर पूर्ण केली. तर आम्हाला काही शॉकिंग न्यूज याच्यामध्ये असे भेटलेले आहेत की त्याच्यामध्ये कट रचून त्याचा खून करण्यात आलेला होता आणि प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बॉडी पुरून ठेवलेली होती. आता पुढील तपास आमचा चालू आहे. 2 आरोपी याच्यामध्ये आम्ही अरेस्ट केलेले आहेत. 1 दिवस झाला, अजून 3 दिवसाचा त्याचा PCR आहे. आरोपी किती आहेत, सध्या ताब्यात किती आहेत? 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये. दोन्ही आरोपी आमच्या ताब्यात आहेत. सध्या तपास प्राथमिक अवस्थेत आहे. जसं तपास पुढे सरकत जाईल तसं बाकी गोष्टी जर रिव्हील झाल्या तर ते आम्ही आपल्याला कळवू. यामध्ये आणखी काही आरोपी होण्याची शक्यता आहे का? काय सांगता येत नाही. तपास प्राथमिक अवस्थेत आहे सध्या. जेव्हा मृतदेह बाहेर काढला त्यावेळेस नेमकं काय आढळतं त्या ठिकाणी? संशयित काही गोष्टी आढळतात? तो जर तपासाचा भाग असल्यामुळं तो उघड करणं योग्य होणार नाही. इथे सध्या तपास आपल्या प्राथमिक अवस्थेत असल्यामुळं आणि काही गोष्टी तपासाला बाधक ठरत असतात चांगलेल्या, त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काय आपल्याला कल्पना देऊ शकतो.